ओके, वेलकम एव्हरीवन फॉर द नेक्स्ट लेक्चर. नेक्स्ट लेक्चर कोणाचं? बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. बरं, काल आपण काय डिस्कस केलं? तर काल आपण अरेंजमेंट्स डिस्कस केले, 3 डायमेन्शनल अरेंजमेंट्स डिस्कस केले. त्यामध्ये आपण डॅश अँड वेज फॉर्म्युला बघितलेला होता. बॉन्ड लाईन फॉर्म्युला तर आपण थोडे एक्झाम्पल्स बघितले बॉन्ड लाईन फॉर्म्युलाचे. डॅश अँड वेज फॉर्म्युला बघितला, सॉहॉर्ट्स प्रोजेक्शन्स बघितलं, न्यूमॅन्स प्रोजेक्शन्स बघितलं आणि फिशर्स प्रोजेक्शन्स बघितले. ठीक आहे. सो नाव हे तर बेसिक होते की हा ठीक आहे, कार्बन आहे, त्याला 3 डायमेन्शनल अरेंजमेंट आहे वगैरे. आता आपण मेन टॉपिक कडे वळायचं आहे. तर आज आपण स्टार्ट करणार आहे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हा 2 एस्पेक्टने केला जातो. एक आहे कार्बन स्केलेटन म्हणजे कार्बनचा ढाचा आणि दुसरा आहे फंक्शनल ग्रुप. दुसरा काय आहे? फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप ऑलमोस्ट 23 त्यांनी दिलेत, पण तेवढीच नाही, आपण 19 असतात ऍक्च्युली. ते प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइन त्यांनी वेगवेगळं दिले, आपण ते सिंगल अमाइन्स म्हणून डिस्कस करणार आहे. ठीक आहे. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. सी, जसं मी तुम्हाला सांगितलं, विथ सो मेनी डिफरंट मॉलिक्युल्स टू स्टडी, खूप सारे मॉलिक्युल्स आपल्याला स्टडी करायचे आहेत, तर इट इज इम्पॉर्टंट टू फाइंड वेज ऑफ रिलेटिंग different structures of molecules to their chemical properties, and this provides basis for classifying organic compounds. आणि हे जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण ब्रॉडली क्लासिफाय करतो, एक तर डिपेंडिंग अपॉन कार्बन स्केलेटन आणि दुसरं डिपेंडिंग अपॉन फंक्शनल ग्रुप. बघा, आपण क्लासिफिकेशन करताना कोणत्या बेसिस वरती करतो? एक तर डिपेंडिंग अपॉन कार्बन स्केलेटन आणि दुसरं आहे डिपेंडिंग अपॉन फंक्शनल ग्रुप. सो आज आपण स्टार्ट करायचं डिपेंडिंग अपॉन कार्बन स्केलेटन. आजचा पॉइंट आपण कार्बन स्केलेटन घ्यायचा आणि पुढच्या लेक्चरला फंक्शनल ग्रुप घ्यायचे. ठीक आहे, फाईन. आता बघा, सो हे आजचं पार्ट आपण जे बघणार आहे. सो दिस इज द क्लासिफिकेशन, जे तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतंय. दिस इज द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन व्हॉट? दिस इज द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन. कोणावरती बेसिस आहे? कार्बन स्केलेटन वरती. तर बघा, नॉर्मली ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर मेनली क्लासिफाइड इनटू ओपन चेन आणि क्लोज्ड चेन. ओपन चेन म्हणजे स्ट्रेट चेन आहे कार्बन कार्बन किंवा ब्रांच आहे कार्बन, पण क्लोज्ड नाहीये. काय नाहीये? क्लोज्ड नाहीये. काय नाहीये? क्लोज्ड नाहीये. हे बघा, सी, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर मेनली क्लासिफाइड एज व्हॉट? इट इज मेनली क्लासिफाइड एज इदर ओपन चेन, ज्याला आपण असायक्लिक किंवा ॲलिफॅटिक म्हणतो. ओपन चेन कंपाऊंड्सलाच आपण काय म्हणतो? असायक्लिक किंवा ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. ठीक आहे. आणि क्लोज्ड चेन ज्याला आपण काय म्हणतो? तर सायक्लिक म्हणतो. ठीक. आता फर्दर ह्या सायक्लिक किंवा क्लोज चेनलाच क्लासिफाय केलं जाते 2 टाइप मध्ये. होमोसायक्लिक म्हणजे सायक्लिक रिंग तर आहे, पण ती जी सायक्लिक रिंग आहे ती सगळी कार्बनचीच बनलेली आहे, म्हणजे त्यामध्ये एकही हेटेरो ॲटम नाहीये. मग तुम्ही म्हणाल हेटेरो ॲटम म्हणजे काय? तर आपण लास्ट लेक्चर मध्ये सांगितलंय, हेटेरो ॲटम कोण असू शकतात? ऑक्सिजन, नायट्रोजन, हॅलोजन किंवा सल्फर. ऑक्सिजन, नायट्रोजन, हॅलोजन किंवा काय असू शकतो? तर सल्फर असू शकतो, हेटेरो ॲटम. सो जर मी होमोसायक्लिक म्हणते, तर होमोसायक्लिकचं मीनिंग आहे की त्या रिंग मध्ये सगळे काय आहेत? तर कार्बनच आहेत. नेक्स्ट, हेटेरोसायक्लिक म्हणजे त्यामध्ये कार्बन सोडून दुसरा कोणता तरी हेटेरो ॲटम आहे. कार्बन सोडून, कार्बन रिंग तर आहेच, पण त्या कार्बन रिंग मध्ये एखादा हेटेरो ॲटम असेल तर आपण त्याला हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स म्हणतो. ठीक. आता होमोसायक्लिक किंवा कार्बोसायक्लिकला फर्दर क्लासिफाय केलं जातं अलिसायक्लिक. अलिसायक्लिक ॲलिफॅटिक कॅरेक्टर असणार आहेत, ॲलिफॅटिक कंपाऊंड सारखे म्हणजे ओपन चेन सारखे ॲलिफॅटिक कंपाऊंड सारखे प्रॉपर्टीज असणार आहेत. नो डाऊट ॲलिफॅटिक कंपाऊंड सारखे प्रॉपर्टीज आहेत, पण ते सायक्लिक आहेत. त्यांचं रिंग स्ट्रक्चर काय आहे? सायक्लिक. हे बघा, रिंग स्ट्रक्चर काय आहे? सायक्लिक. रिंग स्ट्रक्चर काय आहे? सायक्लिक. ॲलिसायक्लिक मध्ये काय असते? ॲलिफॅटिक कंपाऊंड सारखे प्रॉपर्टीज असतात त्यांचे. त्यांच्या जे प्रॉपर्टीज आहेत ते कशासारखे असतात? तर
एलिफॅटिक कंपाऊंड सारखे प्रॉपर्टीज असतात, पण आहेत ते सायक्लिक रिंग मध्ये, म्हणून म्हटले एलिफॅटिकचा एली आणि सायक्लिक म्हणजे सायक्लिक रिंग. सो एलिफॅटिक कंपाऊंड. ठीक आहे. नेक्स्ट आहे अरोमॅटिक होमोसायक्लिकच. आता अरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे कोण असतात, ज्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड्स आहेत. मी तुम्हाला अलिसायक्लिक आणि अरोमॅटिक मधला फरक ही सांगणार आहे, फक्त क्लासिफिकेशन समजून घ्या पहिला कसं क्लासिफाय केलं. ठीक आहे. आणि अरोमॅटिक मध्ये परत बेन्झोइड अरोमॅटिक्स म्हणून एक असतात आणि नॉन बेन्झोइड अरोमॅटिक एक असतात. ठीक आहे. आता सायक्लिक मध्ये जसं होमोसायक्लिक आहे तसं हेटेरोसायक्लिक आहे. हेटेरोसायक्लिक म्हणजे मी तुम्हाला काय म्हटलं, त्यामध्ये हेटेरो ऍटम असणार आहे. हेटेरो ऍटम म्हणजे समजतंय, असा एखादा कार्बन ऍटम सोडून दुसरा कोणताही हेटेरो ऍटम, लाईक ऑक्सिजन, नायट्रोजन, हॅलोजन, सल्फर, हेटेरो ऍटम. मग हेटेरोसायक्लिक. आता हेटेरोसायक्लिक मध्ये हेटेरो अरोमॅटिक ही असते आणि हेटेरो नॉन अरोमॅटिक ही असते. हेटेरो अरोमॅटिक ही असते आणि हेटेरो नॉन अरोमॅटिक ही असते. अरोमॅटिक कधी म्हणतो तर त्याचा आपण ऍक्च्युली बेन्झिन मध्ये प्रॉपर रूल्स पण बघणार आहेत की अरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे काय असतात, कसे असतात ते. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात पहिला परत एकदा सांगते, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर मेनली क्लासिफाईड इनटू असायक्लिक अँड सायक्लिक. आता असायक्लिक आपण एलिफॅटिक म्हणतो आणि ते ओपन चेन असतात, आणि सायक्लिक जे चेन्स असतात त्यांना मेनली दोन टाइप मध्ये आहेत, होमोसायक्लिक आणि काय असते तर हेटेरोसायक्लिक. होमोसायक्लिक मध्ये परत दोन प्रकार आहेत, अलिसायक्लिक आणि अरोमॅटिक. हेटेरोसायक्लिक मध्ये परत दोन प्रकार आहेत, हेटेरोसायक्लिक आणि हेटेरो अरोमॅटिक आणि हेटेरो नॉन अरोमॅटिक. अरोमॅटिक मध्ये परत दोन प्रकार आहेत, बेन्झोइड म्हणजे बेन्झिन रिंग असणारे, आणि अरोमॅटिक मध्ये अजून एक प्रकार आहे नॉन बेन्झोइड. नाउ व्हॉट वी विल डू, वी विल लर्न ईच ऑफ दिस टाइप विथ सुटेबल एक्झाम्पल्स. पहिला असायक्लिक एलिफॅटिक चेन्स बघूया, मग सायक्लिक मध्ये होमोसायक्लिक म्हणजे काय बघूया, होमोसायक्लिक मध्ये होमो अलिसायक्लिक म्हणजे काय, आणि होमो अरोमॅटिक म्हणजे काय, आणि हेटेरो सायक्लिक मध्ये हेटेरोसायक्लिक अरोमॅटिक म्हणजे काय, आणि हेटेरोसायक्लिक नॉन अरोमॅटिक म्हणजे काय, हे डिस्कस करूया. ठीक आहे. सो असायक्लिक और ओपन चेन कंपाऊंड्स, असायक्लिक और ओपन चेन कंपाऊंड्स आर कॉल्ड एज एलिफॅटिक कंपाऊंड्स. जेवढे काय तुमचे अल्केन्स आहेत, अल्केन्स, अल्कीन किंवा अल्काइन, अल्केन, अल्कीन किंवा काय आहे तर अल्काइन, हे सगळे जे आहेत हे कशामध्ये येतात तर असायक्लिक और ओपन चेन्स मध्ये येतात. मग ते अल्केन, अल्कीन, अल्काइन ब्रांच का असत नाही चालेल, तो अल्केन, अल्कीन, अल्काइन ब्रांच का असत नाही चालेल, पण ती ओपन चेन असायला पाहिजे. ती काय असायला पाहिजे, ओपन चेन असायला पाहिजे. हे बघा, असायक्लिक म्हणजे ओपन चेन, आणि ओपन चेन कंपाऊंड्स मध्ये मी तुम्हाला काय म्हटलं, सगळे अल्केन, सगळे अल्किन्स आणि सगळे अल्काइन्स येतात. त्यांची चेन काय असायला पाहिजे तर ओपन असायला पाहिजे. त्याला 100 ब्रांचेस असले तरी पण चालतील, पण ओपन चेन असायला पाहिजे. पण काय असायला पाहिजे, ओपन चेन. ठीक आहे. सो इथं बघा, आता ह्यामध्ये पहिला एक्झाम्पल घेते, CH3 सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड CH3. हा N-ब्युटेन आहे. हा कोण आहे, हा कोण आहे, N-ब्युटेन. N-ब्युटेन म्हणजे स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन आहेत तर 4. स्ट्रेट चेन आहे N-ब्युटेन, स्ट्रेट चेन, ओपन चेन. काय आहे ही, ओपन चेन. परत असायक्लिकचा ब्रांच पण असू शकतात. हे बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड C, इथं परत CH3 कन्सिडर करा, इथं परत काय कन्सिडर करा, CH3 आहे, परत इथं काय कन्सिडर करा, CH3 आहे. ही पण ओपन चेनच आहे, ब्रांच आहे. टर्मिनल एंड पासून सेकंड कार्बनला 2 ब्रांच आहेत, पण इट इज ओपन चेन ओनली. आता ऍक्च्युली ह्याचं नाव आहे निओहेक्झेन. ह्याचं अजून आपण नेमिंग करायचंय, फक्त नावं लक्षात ठेवा, निओहेक्झेन. ठीक आहे. त्यानंतर CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, डबल बॉन्ड म्हणजे अल्किन, म्हणजे हा कोण आहे सांगा, प्रोपइन. कोण आहे हा, प्रोपइन. नेक्स्ट काय आहे, CH3 सिंगल बॉन्ड C, ट्रिपल बॉन्ड C, सिंगल बॉन्ड CH3. ह्याचं नाव काय आहे तर ब्यूट डॅश 2 डॅश काय येणार आहे तर YNA. काय येणार आहे, ब्यूट डॅश 2 डॅश काय आहे तर YNA. समजतंय का, बघा हा वाला स्ट्रक्चर, ब्यूट डॅश 2 डॅश YNA.
फाईन. लक्षात येते मी काय सांगितलं? येस ऑर नो? येस ऑर नो? ओके. आता हे एवढेच आहेत का ओपन चेनचे एक्झाम्पल? असं काय नाही. ह्यापेक्षाही खूप सारे ओपन चेनचे एक्झाम्पल्स आहेत जे आपण काय करू शकतो तर डिस्कस करू शकतो. एखाद्या ह्या ज्या काही स्ट्रक्चर्स आहेत त्यांना फंक्शनल ग्रुप जरी जॉईन झाला, काय जॉईन झाला? काय जॉईन झाला? फंक्शनल ग्रुप जरी ह्याला काय झाला तर जॉईन झाला तरी पण हे काय असणार आहेत तर फंक्शनल ग्रुप जरी जॉईन झाला ह्याना तर हे ओपन चेनच असणार आहे. हा ब्यूट डॅश टू डॅश वाय एन ई ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून. ठीक आहे. परत हा वाला ओपन चेन एक्झाम्पल आहे. हा पण कसला एक्झाम्पल आहे तर ओपन चेन. बरं, अजून एक्झाम्पल दिलं. एखादा फंक्शनल ग्रुप तुम्ही त्याला लावला तरी पण चालतंय. अजून फंक्शनल ग्रुप झालेला नाही तरी पण एक आयडिया देते. आपण 10वीत केलेच. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड काय आहे तर OH. ह्याचं नाव काय आहे तर एन ब्युटिल अल्कोहोल. परत हा एन ब्युटिल अल्कोहोल ओपन चेनच आहे. हा एन ब्युटिल अल्कोहोल ओपन चेनच आहे. हा एन ब्युटिल अल्कोहोल ओपन चेनच आहे. समजतंय का? ओपन चेन कंपाऊंड्स, असायक्लिक कंपाऊंड्स किंवा ह्याला आपण कसले कंपाऊंड्स म्हणतो तर ओपन चेन कंपाऊंड्स. ओके. सो बघा ह्याचं एक्सप्लेनेशन बघा. इथं बघा, हा वाला बघा, असायक्लिक और ओपन चेन. काय आहेत असायक्लिक और ओपन चेन? These are also known as aliphatic compounds. Molecules of these compounds have chain of carbon atom. चेन ऑफ कार्बन ऍटम असणार आहे मान्य आहे, पण ती चेन ऑफ कार्बन ऍटम स्ट्रेट चेन असणार आहे किंवा ब्रांच असणार आहे, रिंग नसणार आहे. कोणत्याही प्रकारची रिंग फॉर्म होणार आहे, कोणत्याही प्रकारची रिंग फॉर्म होणार नाही. दिस मे बी स्ट्रेट चेन and it is formed by carbon atoms bonded to one another or two other carbon atoms or branch chain having at least one carbon bonded to 3 or 4 other carbon atoms. So any of the straight chain कार्बन कार्बन सेल्फ लिंकिंग कॅटिनेशन आहे. हा जे काही कार्बन स्ट्रेट चेन मध्ये आहेत, जे काही कार्बन ब्रांच मध्ये आहेत, एका कार्बनला 4 कार्बन जॉईन होऊ देत. एका कार्बनला 4 कार्बन जॉईन होऊ दे म्हणजे काय? हा जर कार्बन आहे तर ह्याला अजून 4 कार्बन जॉईन झाले. इथे एक कार्बन, इथे एक कार्बन, इथे एक कार्बन, इथे एक कार्बन. मग इथं काय येणार आहे H3, इथं पण H3, इथं पण H3 आणि इथं पण काय येणार आहे तर CH3. हे सगळे असायक्लिक कंपाऊंड्स आहेत. कसले कंपाऊंड्स आहेत? असायक्लिक कंपाऊंड्स. हे बघा, प्रोपेन, एन प्रोपिल अल्कोहोल, आयसोब्युटेन, ब्रांच्ड. मी यापेक्षा तुम्हाला जरा जास्तच एक्झाम्पल्स दिलेले आहेत, चेक करा. ठीक आहे. So, acyclic or open chain compounds are those compounds which are having straight chain. Next बघा. Next is cyclic compounds. असायक्लिक नंतर ना नेक्स्ट आपण कसले कंपाऊंड्स बघतो तर सायक्लिक कंपाऊंड्स. सायक्लिक कंपाऊंड्स म्हणजे असे कंपाऊंड्स ज्यामध्ये कार्बन कार्बन लिंक झालेले आहेत आणि रिंग फॉर्म झालेले आहे. कार्बन कार्बन लिंक म्हणजे कार्बन कार्बन जॉईन झालेत आणि रिंग फॉर्म झालेले आहे. काय फॉर्म झालेले आहे? रिंग. मग हे बघा, एखादं सायक्लिक रिंग फॉर्म होण्यासाठी मिनिमम 3 कार्बन पाहिजे. मिनिमम 2 कार्बनची रिंग कधीच फॉर्म होत नाही. मिनिमम 3 रिंग पाहिजेत, म्हणजे 3 कार्बन पाहिजे. 3 रिंग नाही, 3 कार्बन. मग सायक्लिक कंपाऊंड हा बघा, हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे. मग ह्याच्यामध्ये बॉन्ड, ह्याच्यामध्ये बॉन्ड, ह्याच्यामध्ये बॉन्ड. मग इथं किती हायड्रोजन? 2. इथं किती हायड्रोजन? 2. आणि इथं किती हायड्रोजन येणार आहेत तर 2. ही सायक्लिक रिंग झाली. काय झाली ही? सायक्लिक रिंग. काय झाली ही? सायक्लिक रिंग. 3 कार्बनची. आता आता हा सायक्लिक कंपाऊंड आहे. मी जो ड्रॉ केलाय हा सायक्लिक कंपाऊंड आहे, पण ह्या सायक्लिक कंपाऊंड मध्ये सगळे कोण आहेत? कार्बन ऍटम्सच आहेत. मग हे होमोसायक्लिक कंपाऊंड झाला. काय झाला? हा होमोसायक्लिक कंपाऊंड. हे बघा, हा जो काही मी कंपाऊंड आता ड्रॉ केलेला आहे, हा जो काही कंपाऊंड मी आता ड्रॉ केलेला आहे तो कसला कंपाऊंड आहे तर होमोसायक्लिक कंपाऊंड. का होमोसायक्लिक कंपाऊंड आहे तर सगळे कार्बन ऍटम्स आहेत त्यामध्ये. कसले ऍटम्स आहेत त्यामध्ये? सगळे कार्बन ऍटम्स. काय कसले ऍटम्स आहेत त्यामध्ये? सगळे कार्बन ऍटम्स. येते लक्षात? होमोसायक्लिक.
दिस इज अन एक्झाम्पल ऑफ होमोसायक्लिक कंपाऊंड. आता सायक्लिक म्हणजे समजलं ज्याला रिंग आहे, आणि रिंग मध्ये मिनिमम किती कार्बन असायला पाहिजे? 3 कार्बन असायला पाहिजे. ठीक आहे. आता मिनिमम 3 कार्बनची जी रिंग आहे त्यामध्ये सगळे जर कार्बनच असतील, सगळे जर कार्बनच असतील तर ते होमोसायक्लिक. असं नाही की फक्त 3 कार्बन, 3 किंवा 3 पेक्षा जास्त कार्बनची रिंग बनवू शकते. 3 किंवा 3 पेक्षा जास्त कार्बनची रिंग बनवू शकते. बरं ठीक आहे. होमोसायक्लिक म्हणजे समजलं? ठीक. आता जरा इथं बघा मी काय सांगते ते. सायक्लिक कंपाऊंड्स जे आहेत हे मेनली किती टाइप मध्ये क्लासिफाय केलेत? तर सायक्लिक कंपाऊंड्स जे आहेत हे मेनली 2 टाइप मध्ये क्लासिफाय केले. एक आहे होमोसायक्लिक, एक काय आहे? होमोसायक्लिक कंपाऊंड्स. आणि दुसरे काय असतात तर हेटेरो सायक्लिक कंपाऊंड्स. होमोसायक्लिक कंपाऊंड्स म्हणजे असे कंपाऊंड्स की जी रिंग आहे पण ती रिंग सगळे कार्बन ॲटम्सचीच आहे. तुम्ही हा स्ट्रक्चर दिसतंय का बघा तुम्हाला? हा सायक्लोहेक्झिन आहे. सायक्लोहेक्झिन कसा असतो? 6 कार्बन आहेत. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन, सिक्स्थ कार्बन आहे. हा सिंगल बॉन्ड आहे. इथं काय आहे तर डबल बॉन्ड आहे. परत हा सिंगल बॉन्ड आहे. इथं सिंगल बॉन्ड आहे. इथं सिंगल बॉन्ड आहे. इथं सिंगल बॉन्ड आहे. इथं किती हायड्रोजन येणार आहेत? 2. 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 इथं किती हायड्रोजन? एकच. इथं किती हायड्रोजन? एकच. कारण डबल बॉन्ड बॅलन्स सॅटिस्फाय झाली. कसली बॅलन्स सॅटिस्फाय झाली आहे? डबल बॉन्ड. आता हा जो कंपाऊंड आहे सायक्लोहेक्झिन, हा सायक्लोहेक्झिन कसा आहे तर होमोसायक्लिक कंपाऊंड आहे. का तर त्या रिंग मध्ये जेवढे काय कार्बन, जे काही रिंग फॉर्म झाली ती रिंग फक्त आणि फक्त कार्बनमुळे फॉर्म झाली. इमॅजिन करा मी फक्त पहिला कार्बन ड्रॉ केले, हायड्रोजन नंतर ना त्याची व्हॅलेन्सी आहे हायड्रोजन सॅटिस्फाय करणारी. सो इथं मी जे काही होमोसायक्लिक कंपाऊंड्स मध्ये जेवढे काही कार्बन ड्रॉ केले ते सगळे होमोसायक्लिक कंपाऊंड. का होमोसायक्लिक? तर सगळी रिंगच आहे. आता होमोसायक्लिक कंपाऊंड समजून घ्या, मी जे सांगते परत आणि एक्सप्लेन करणार आहे. जर त्या रिंग मध्ये सगळे कार्बनच ॲटम असतील तर ते होमोसायक्लिक आहेत. मग हा आपण असं लिहिण्याऐवजी हा असा लिहितो, होमोसायक्लिक कंपाऊंड. बरं, हा जो आहे हा असा लिहिला, ह्याला रिंग फॉर्म म्हणतो. हा सायक्लोप्रोपेन झाला. कोण झाला? हा सायक्लोप्रोपेन. हा असा लिहिला तर हा काय असणार आहे तर सायक्लो काय असणार आहे तर ब्यूटेन. मग इथं काय आहे? CH2. इथं पण काय आहे? CH2. इथं पण काय आहे? CH2. इथं पण काय आहे? CH2. समजतंय? येस ऑर नो? होमोसायक्लिक कंपाऊंड्स म्हणजे असे कंपाऊंड्स ज्यामध्ये जी रिंग आहे त्या रिंग मध्ये फक्त आणि फक्त कार्बन आहे. बरं ठीक आहे. आता मी जे सांगते जरा समजून घ्या. बरं, तुम्ही होमोसायक्लिक कंपाऊंड मध्ये 2 प्रकार बघितले की अरोमॅटिक, अलिसायक्लिक आणि अरोमॅटिक असं बघितलं तुम्ही. होमोसायक्लिक कंपाऊंडचं फर्दर 2 टाइप मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि तो कोणता आहे तर अलिसायक्लिक. कोण आहे? अलिसायक्लिक. आणि दुसरा आहे अरोमॅटिक. आणि अरोमॅटिक मध्ये फर्दर 2 टाइप ऑफ क्लासिफिकेशन केलेलं आहे. बेन्झॉइड अँड नॉन बेन्झॉइड. बेन्झॉइड आणि नॉन बेन्झॉइड. जरा समजून घ्या मी जे सांगते आणि मी दर पॉइंट प्रॉपरली मग एक्सप्लेन करणार आहे, दर ह्याचे एक्झाम्पल घेऊन. होमोसायक्लिक कंपाऊंड जो आहे तो फर्दर 2 टाइप मध्ये क्लासिफाय केला, अलिसायक्लिक आणि अरोमॅटिक. आणि अरोमॅटिक परत 2 टाइप मध्ये क्लासिफाय केलाय, बेन्झॉइड आणि काय आहे तर नॉन बेन्झॉइड. आता ह्याला पहिला आपण काय करून घेऊया तर समजून घेऊया. ह्याला इथं आपण काय करूया पहिला समजून घेऊया. इथं बघा, होमोसायक्लिक तर आहे म्हणजे सगळे कार्बन ॲटम्सच आहेत. सॉरी जरा हात आहे. होमोसायक्लिक कंपाऊंड तर आहे, तर त्या होमोसायक्लिक कंपाऊंड मध्ये, होमोसायक्लिक कंपाऊंड मध्ये पहिला जो मी म्हंटला, होमोसायक्लिक कंपाऊंड मध्ये पहिला जो मी म्हणते ते अलिसायक्लिक.
अलिसायक्लिक. हे बघा, सायक्लिक तर आहेत, म्हणजे रिंग तर आहे, आणि त्या रिंग मध्ये सगळे कार्बनच असणार आहेत. रिंग तर आहे आणि त्या रिंग मध्ये सगळे कार्बनच असणार आहेत. ओके, पहिली गोष्ट. दुसरी, अलिसायक्लिक आहेत. अलिसायक्लिक आहेत म्हणजे त्यामध्ये अरोमॅटिक कंपाऊंडची कंडिशन नाही. कोणाची कंडिशन नाहीये? अरोमॅटिक कंपाऊंडची. मग तुम्ही म्हणणार मॅम अलिसायक्लिक आहे आणि अरोमॅटिक कंपाऊंडची कंडिशन नाही म्हणजे काय? तर अली हा शब्द घेतलाय एलिफॅटिक कंपाऊंड्स पासून. मग एलिफॅटिक कंपाऊंड्स कोण होते? एलिफॅटिक कंपाऊंड्स असे कंपाऊंड्स होते, एलिफॅटिक कंपाऊंड्स असे कंपाऊंड्स होते जे स्ट्रेट चेन आहेत किंवा ब्रांच चेन आहेत. स्ट्रेट चेन आहेत किंवा ब्रांच चेन आहेत. स्ट्रेट चेन आहेत किंवा ब्रांच चेन आहेत. अलिसायक्लिक, असायक्लिक पासून. एलिफॅटिक कंपाऊंड्स म्हणजे आपण घेतलेले कोणते कंपाऊंड सांगा? सगळे असायक्लिक कंपाऊंड्स. कन्फ्यूज होऊ नका, मी जे सांगते ते लक्ष देऊन ऐका. होमोसायक्लिक कंपाऊंड्स मध्ये अलिसायक्लिक कंपाऊंड्स तर आहेत. अलिसायक्लिक म्हणजे सायक्लिक तर आहेत, पण अरोमॅटिक कंपाऊंड्सच्या प्रॉपर्टी फॉलो करत नाहीत. आणि कोणाच्या प्रॉपर्टी फॉलो करतात? एलिफॅटिक कंपाऊंड्सच्या. कोणाच्या प्रॉपर्टी फॉलो करतात? एलिफॅटिक. एलिफॅटिक कंपाऊंड्स म्हणजे असे कंपाऊंड जे स्ट्रेट चेन आहेत किंवा ब्रांच चेन आहेत, त्यांच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत ते हे अलिसायक्लिक कंपाऊंड्स काय करणार आहेत? फॉलो करणार आहेत. अलिसायक्लिक कंपाऊंड्स अरोमॅटिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टी फॉलो करणार नाहीत किंवा अरोमॅटिक कंपाऊंड सारखे नसणार आहेत. पहिला समजून घ्या. अलिसायक्लिक, बेसिक अलिसायक्लिक, सगळ्यात बेसिक अलिसायक्लिक हा आहे सायक्लोप्रोपेन. कोण आहे हा? कोण आहे हा? सायक्लोप्रोपेन. मग नेक्स्ट CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2, ह्याचं नाव काय आहे? सायक्लोब्युटेन. हा पण अलिसायक्लिकच आहे. अलिसायक्लिक म्हणजे सायक्लिक आहे. होमो अलिसायक्लिक आहे म्हणजे सगळे जे काय आहेत ते कार्बनच आहेत रिंग मध्ये, आणि त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या एलिफॅटिक कंपाऊंड्सला मॅच होतात. ह्याला मी लिहिताना असंही लिहू शकते, आणि नॉर्मली आपण असा पूर्ण स्ट्रक्चर ड्रॉ करत बसत नाही. ठीक आहे. त्यानंतर ना हा किती कार्बन असणार आहे? तर 1 2 3 4 आणि इथं काय आहे तर 5. तर हा कोण असणार आहे? तर सायक्लोपेंटेन. कोण आहे हा? सायक्लोपेंटेन. आता परत बघा, हा सायक्लोपेंटेनच आहे. ह्याला जर मी ट्रिपल बॉन्ड दिला, काय दिला? ट्रिपल बॉन्ड दिला, तर ह्याचं नाव काय येणार आहे? सायक्लो. सायक्लो काय? सायक्लोपेंटाईन. असायक्लिक कंपाऊंडच आहे, सॉरी अलिसायक्लिक कंपाऊंडच आहे, सायक्लिक आहे, पण प्रॉपर्टीज एलिफॅटिक सारखे त्यामध्ये ट्रिपल बॉन्ड पण पॉसिबल आहे. काय पॉसिबल आहे त्यामध्ये? काय पॉसिबल आहे त्यामध्ये? ट्रिपल बॉन्ड ही पॉसिबल आहे. इथं बघा सायक्लोपेंटाईन. परत हा बघा, हा हेक्सेन आहे. असा जर मी ड्रॉ केला 6 कार्बनचा, असा जर मी ड्रॉ केला 6 कार्बनचा, तर हे हेक्सेन आहे. ह्याला जर मी इथं बॉन्ड दिला तर हा काय झाला? तर सायक्लो हेक्सेन, पण सायक्लो हेक्स काय येणार आहे? तर ENE. काय येणार आहे? सायक्लो हेक्स इन. काय म्हणणार आहे आपण ह्याला? सायक्लो हेक्स इन. काय म्हणणार आहे आपण ह्याला? सायक्लो हेक्स इन. समजते का? अलिसायक्लिक कंपाऊंड्स असे सायक्लिक कंपाऊंड्स ज्यामध्ये सगळे कार्बन ऍटम्सच असणार आहेत, त्यामुळे ते होमो अलिसायक्लिक आहेत. काय आहेत ते? होमो अलिसायक्लिक आहे. आणि त्यांच्या प्रॉपर्टी एलिफॅटिक कंपाऊंड सारखे आहेत. एलिफॅटिक कंपाऊंड ज्याच्यामध्ये स्ट्रेट चेन कार्बन्स आहेत किंवा ब्रांच आहेत पण रिंग नाही आहेत. नावाला सायक्लिक आहे, रिंग सायक्लिक आहे, पण प्रॉपर्टी एलिफॅटिक कंपाऊंड सारखे आहेत. अल्केन, अल्किन्स आणि अल्काइन सारखे. त्याला म्हणतात होमो अलिसायक्लिक कंपाऊंड्स. काय म्हणतो आपण त्याला? होमो अलिसायक्लिक कंपाऊंड. ठीक आहे. आता जरा बघा, हा वाला बघा, हा वाला, हा बेन्झीन बघा, बेन्झीन आहे का? लिहिलंय का बेन्झीन?
हा बेन्झीन जो आहे हा कशामध्ये येतो तर अरोमॅटिक कंपाऊंड मध्ये होते. आता आपण अलिसायक्लिक कंपाऊंडचे बघितले, आता आपण बघतोय अरोमॅटिक कंपाऊंड्स. सो आता होमोसायक्लिक कंपाऊंड्स म्हणजे सगळे कार्बन ऍटम कशाचे असणार आहे? होमोसायक्लिक कंपाऊंड्स म्हणजे सगळे ऍटम्स कशाचे असणार आहेत? होमोसायक्लिक कंपाऊंड आहे म्हणजे सगळे जे रिंग, सगळे जे कार्बन, सगळी जी रिंग आहे त्या रिंग मध्ये सगळे कोणते ऍटम्स असणार आहेत? कार्बनचेच ऍटम असणार आहेत. सगळे ऍटम्स कोणाचे असणार आहेत? कार्बनचे असणार आहेत. पण हे बघा, हा होमोसायक्लिक, आता होमोसायक्लिक मध्ये एक अलिसायक्लिक होते आणि अलिसायक्लिक नंतर कोण होते? अरोमॅटिक होते. आणि त्या अरोमॅटिक मध्ये परत दोन क्लासिफिकेशन होते, बेन्झॉइड आणि दुसरा काय होता तर नॉन बेन्झॉइड. एक बेन्झॉइड होता आणि एक नॉन बेन्झॉइड होता. हे बघा, अरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे असे कंपाऊंड्स ज्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, सोप्या भाषेत सांगितलं मी तुम्हाला. अरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे असे कंपाऊंड्स ज्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे. आणि होमो अरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत म्हणजे सगळे कार्बन ऍटम्स आहेत त्या रिंग मध्ये. होमो अरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत म्हणजे त्यामध्ये सगळे कार्बन ऍटम्स. ठीक ना? ठीक आहे. अरोमॅटिक मध्ये एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, बेन्झॉइडच घेते. बेन्झॉइड म्हणजे काय सांगते. आता अरोमॅटिक, होमोसायक्लिक अरोमॅटिक मध्ये बेन्झॉइड आणि नॉन बेन्झॉइड सगळ्यात बेसिक जे आपण 10 वेळा वापरणार आहे. हे बघा, हा कार्बन आहे, परत हा कार्बन आहे, परत हा कार्बन आहे, परत हा कार्बन आहे, परत हा कार्बन आहे, हा कार्बन आहे. सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड. आता जर तुम्ही बघितलं तर दर कार्बनची व्हॅलेन्सी 3 सॅटिस्फाय झाली आहे. दर कार्बनची व्हॅलेन्सी किती सॅटिस्फाय झाली आहे? 3. मग दर कार्बनची व्हॅलेन्सी 3 सॅटिस्फाय झाले. इथं H, इथं H, इथं H, इथं H, इथं H, इथं H. दिस इज बेन्झीन. 6 कार्बन, किती कार्बन? 6 कार्बनचा स्ट्रक्चर ज्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड आहे. तर हा अरोमॅटिक आहे. अरोमॅटिक कंपाऊंड ज्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड आहेत. अल्टरनेट काय आहे? डबल बॉन्ड अँड सिंगल बॉन्ड. अरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे त्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड आणि काय आहेत तर सिंगल बॉन्ड. ठीक आहे. आता त्यामध्ये बेन्झॉइड म्हणजे कोण? मग असे अरोमॅटिक कंपाऊंड्स ज्यामध्ये कार्बन रिंग 6 कार्बनचीच आहे, जी कार्बनची रिंग आहे ती 6 कार्बनचीच आहे, जी कार्बनची रिंग आहे ती 6 कार्बनचीच आहे, बेन्झॉइड्स म्हणतो आपण त्याला. असे अरोमॅटिक कंपाऊंड्स ज्यामध्ये कार्बनची जी रिंग आहे ती 6 कार्बनचीच आहे. हे बघा, बेन्झीन. परत एकदा प्रॉपरली ड्रॉ करते, लक्ष द्या. हा कार्बन आहे, परत हा कार्बन आहे, परत हा कार्बन आहे, परत हा कार्बन आहे, परत हा कार्बन आहे, हा कार्बन आहे. हा सिंगल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे. आणि इथं परत काय आहे तर हायड्रोजन, इथं परत काय आहे 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 हायड्रोजन. हा लिहिताना रिंग फॉर्म मध्ये बॉन्ड लाईनचा स्ट्रक्चर सारखा आपण कसा लिहितो? 6 कार्बनची रिंग ड्रॉ करतो आणि डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. सो असा अरोमॅटिक कंपाऊंड ज्यामध्ये 6 कार्बन आहेत त्याला बेन्झीन म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? बेन्झीन. त्याला बेन्झॉइड्स. मग बेन्झीनचे डेरिव्हेटिव्ह, बेन्झीनचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? हे बघा, ह्या कार्बनला हायड्रोजन आहे, ह्या कार्बनला हायड्रोजन आहे, ह्या कार्बनला हायड्रोजन आहे, ह्या कार्बनला हायड्रोजन आहे, ह्या कार्बनला हायड्रोजन आहे. हा बेन्झीन आहे. तसाच आता त्याच बेन्झीनचा एखादा म्हणजे दर कार्बनला एकच हायड्रोजन असते. जेव्हा बेन्झीनच्या कार्बनचा हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन एखादा दुसरा फंक्शनल ग्रुप आला, OH आला, त्याला आपण फिनॉल म्हणतो. हा फिनॉल आहे, पण हा बेन्झॉइडच आहे. बेन्झॉइड आहे कारण त्याच्या कार्बनच्या रिंग मध्ये 6 कार्बन आहेत. परत बघा, परत एक एक्झाम्पल देते. हा C6H5 आहे, C6H6 यातला एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस करून NH2 आणला. नायट्रोजन हेटेरो ऍटम आहे पण सिस्टीमच्या बाहेर आहे. सिस्टीमच्या आत जी रिंग आहे ती रिंग किती कार्बनची आहे?
जी रिंग आहे ती 6 कार्बनचीच आहे. ॲनिलीन जी रिंग आहे ती किती कार्बनची आहे? 6 कार्बनची. असा अरोमॅटिक कंपाऊंड जे होमोसायक्लिक आहे आणि ज्यामध्ये सगळे कार्बन ॲटम्सच आहेत रिंग मध्ये, पहिली गोष्ट. आणि सगळे कार्बन ॲटम रिंग मध्ये आहेत आणि त्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड आहे, तर तो अरोमॅटिक. मग तो बेन्झॉइड आहे का नाही? तर तो बेन्झॉइड कधी असणार आहे? जेव्हा ते जे काही अरोमॅटिक कार्बन आहे त्यामध्ये 6 कार्बन आहेत आणि ते अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे. बेन्झॉइड असणारच आहे, पण कधी? जेव्हा 6च कार्बन असायला पाहिजे. रिंग मध्ये 6 कार्बन आणि त्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, तो बेन्झीन झाला. आणि त्याच्या बेन्झीनच्या डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्यातला एखादा CH चा एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन कोणताही हेटेरो ऍटम तिथं ग्रुप जॉईन झाला, NH2 असेल किंवा OH असेल. ह्याचं नाव ॲनिलीन आहे, ह्याचं नाव फिनॉल आहे. पण हे कोणत्या फॅमिली अंडर येतात? हे येतात होमोसायक्लिक अरोमॅटिक बेन्झॉइड. हे जे काही मी ड्रॉ केलं, बेन्झीन ड्रॉ केलं, ॲनिलीन ड्रॉ केलं किंवा फिनॉल ड्रॉ केलं, तर ह्यांची जी रिंग आहे ही रिंग 6 कार्बनचीच आहे. रिंग मध्ये 6 कार्बन आहेत आणि रिंग मध्ये 6 कार्बन आहेत, अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे. अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे अरोमॅटिक. सगळे कार्बनच आहेत होमोसायक्लिक अरोमॅटिक आणि बेन्झॉइड कारण 6 कार्बन आहेत. बेन्झॉइड कारण 6 कार्बन आहेत. बेन्झॉइड कारण 6 कार्बन आहेत. समजते मी सांगते काय? ठीक आहे. मग हु आर नॉन बेन्झॉइड? देन हु आर नॉन बेन्झॉइड? नॉन बेन्झॉइड म्हणजे असे कंपाऊंड्स ज्यामध्ये 6 पेक्षा जास्त कार्बन आहेत आणि अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे. अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड असायलाच पाहिजे एखाद्या अरोमॅटिक कंपाऊंडला. सो होमोसायक्लिक अरोमॅटिक मधला नॉन बेन्झॉइड म्हणजे ज्यामध्ये 6 पेक्षा जास्त कार्बन आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे. समजतं मी काय सांगितलं? येस ऑर नो? ठीक आहे. आता ह्याचा एक्झाम्पल, हा कार्बन कन्सिडर करा की नॉन बेन्झॉइडचा हा 1 कार्बन आहे, हा 2 कार्बन आहे, हा 3 आहे, हा 4 आहे, परत हा 5 आहे, हा 6 आहे, हा 7 आहे आणि हा 8 आहे. ह्यामध्ये अल्टरनेट सिंगल बॉन्ड आणि काय आहे तर डबल बॉन्ड. सिंगल बॉन्ड आणि काय आहे? डबल बॉन्ड. सिंगल बॉन्ड आणि काय आहे? डबल बॉन्ड. सिंगल बॉन्ड आणि काय आहे? डबल बॉन्ड. येते का लक्षात? बघा, अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आणि सगळी व्हॅलेन्सी राहिलेली हायड्रोजन सॅटिस्फाय करणं. हा नॉन बेन्झॉइड आहे. अरोमॅटिक तर आहे कारण त्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड आणि काय तर सिंगल बॉन्ड आहे. अरोमॅटिक तर आहे कारण त्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड आणि काय तर सिंगल बॉन्ड आहे. पण अरोमॅटिक आहे, होमोसायक्लिक आहे, पण नॉन बेन्झॉइड आहे. नॉन बेन्झॉइड म्हणजे 6 कार्बन पेक्षा जास्त कार्बन आहे त्याच्या रिंग मध्ये. 6 कार्बन पेक्षा जास्त कार्बन आहेत. बरं, ठीक आहे. थोडं आपण मागे बघूया ह्याची स्क्रीन. हे बघा, हा बेन्झीन आहे. बेन्झीन हा काय आहे? इट कम्स अंडर होमोसायक्लिक अरोमॅटिक अँड बेन्झॉइड. हा जो बेन्झीन आहे, हा बेन्झीन कसा आहे? इथला हा जो बेन्झीन आहे, हा बेन्झीन होमोसायक्लिक तर आहे, सगळे कार्बन कार्बन आहेत त्यामध्ये. अरोमॅटिक आहे त्यामध्ये कारण अल्टरनेट डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड आहे. आणि बेन्झॉइड आहे कारण तो जो बेन्झीन आहे तो किती कार्बनचा आहे तर 6 कार्बनचा आहे. कसल्या कार्बनचा आहे? 6 कार्बनचा. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक आहे. आता इथला एक्झाम्पल बघा. हा सायक्लोहेक्झिन असू दे किंवा सायक्लोपेंटेन असू दे, हे होमोसायक्लिक ॲलिफॅटिक म्हणजे होमो अलिसायक्लिक. होमोसायक्लिक मधला कोणता प्रकार आहे? हे अलिसायक्लिक. अलिसायक्लिक सायक्लिक तर आहेत पण प्रॉपर्टीज कोणासारखी फॉलो करतात? ॲलिफॅटिक कंपाऊंड सारखी. सायक्लिक तर आहेत पण प्रॉपर्टीज कोणासारखे फॉलो करतात तर ॲलिफॅटिक कंपाऊंड सारखे. सायक्लिक तर आहेत पण प्रॉपर्टीज कोणासारखे फॉलो करतात तर ॲलिफॅटिक कंपाऊंड सारखे. समजते मी काय सांगते? ठीक आहे. आता नेक्स्ट, हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स. हेटेरो म्हणजे डिफरंट ॲटम.
अदर दॅन कार्बन. डिफरंट ऍटम कोण असू शकतो? डिफरंट ऍटम नायट्रोजन असू शकतं, ऑक्सिजन असू शकतं, सल्फर असू शकतं, हॅलोजन. मोस्टली नायट्रोजन, ऑक्सिजन आणि सल्फरच असते. हॅलोजन खूप रेअरली असतं. हॅलोजन खूप रेअरली असतं. ठीक आहे, बर. सो इथं बघा, हा जो आहे पिप्परडाईन आणि हा जो आहे पायरॉल, दिसतंय का? पिप्परडाईन आणि पायरॉल दिसतंय का बघा तुम्हाला? पिप्परडाईन आणि पायरॉल दिसतंय का बघा? किंवा मी ही पूर्ण स्क्रीनच म्हणजे पूर्ण सिलेक्ट करून परत एकदा हे करून दाखवते तुम्हाला. इथं बघा आता. हा कोण आहे सांगा मला? हा कोण आहे? होमो अलिसायक्लिक आहे. अलिसायक्लिक कारण सगळे कार्बन कार्बन आहेत. हा अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड नाही आहे. होमो अलिसायक्लिक कारण सगळे कार्बन ऍटम्स आहेत. ठीक आहे. हा सायक्लोपेंटेन पण कसा आहे तर होमो अलिसायक्लिक आहे. सिमिलरली हा बेन्झीन जो आहे, हा बेन्झीन होमो अरोमॅटिक आणि बेन्झॉइड. होमो अरोमॅटिक आणि काय तर बेन्झॉइड कारण बेन्झीन रिंग 6 कार्बन असायला पाहिजे. बरं, राहिलेले 2 बघा. इथं बघा, हा पायरॉल आहे ना, इथंही कार्बन असणार आहे, इथंही कार्बन असणार आहे, इथंही कार्बन असणार आहे, इथंही कार्बन असणार आहे. हा सिंगल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड आहे, हा नायट्रोजन आहे आणि हा हायड्रोजन आहे. ह्या रिंग मध्येच रिंग बघा, नायट्रोजन कार्बन 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 नायट्रोजन, म्हणजे तुमच्या रिंग मध्ये नायट्रोजन ऍटम आला. कोणामध्ये नायट्रोजन ऍटम आला? रिंग मध्ये. रिंग मध्ये नायट्रोजन ऍटम आणि नायट्रोजन ऍटम हा काय आहे तर हेटेरो ऍटम आहे. काय हा? हेटेरो ऍटम. पण इथं बघा, हा ह्या पायरॉल कडे बघा, मी काय सांगते ऐकून घ्या. काय इथं कसं आहे की हा डबल बॉन्ड आहे, मग हा सिंगल बॉन्ड आहे, परत हा डबल बॉन्ड आहे आणि हा सिंगल बॉन्ड. जर नायट्रोजन पासून स्टार्ट केला तर हा सिंगल बॉन्ड आहे. एकच मिनिट. मी तर साईडलाच काढते. इथं बघा, हा पायरॉल बघतो. हा इथं नायट्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे. ह्याला पायरॉल म्हणतो आपण, PYRROLE. हा नायट्रोजन आहे, हा सिंगल बॉन्ड आहे, मग डबल बॉन्ड आहे, मग सिंगल बॉन्ड आहे, मग डबल बॉन्ड आहे, मग सिंगल बॉन्ड आहे. मग हा कोण असणार आहे सांगा? हा कोण असणार आहे सांगा? हेटेरो हेटेरो अरोमॅटिक सायक्लिक कंपाऊंड आहे. अरोमॅटिक कंपाऊंड सायक्लिकच असतात. अरोमॅटिक कंपाऊंड सायक्लिकच असतात. हे बघा, हा अरोमॅटिक तर आहे की नाही हे मला माहित नव्हतं, मी माहित करून घेतलं. हेटेरो होता का? हेटेरोसायक्लिक होता? होता. हेटेरोसायक्लिक होता कारण त्या पर्टिक्युलर स्ट्रिंग मध्ये हेटेरो ऍटम होता नायट्रोजन. मग हा नायट्रोजन, हा कार्बन, हा कार्बन, हा कार्बन, हा कार्बन, हा नायट्रोजन, मग हेटेरो ऍटम आला. ठीक. मग हा परत काय आला? हा सिंगल बॉन्ड, हा डबल बॉन्ड, हा सिंगल बॉन्ड, हा डबल बॉन्ड आणि हा सिंगल बॉन्ड. येते लक्षात? अरोमॅटिक काय आहे? सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. ह्याचे अजून एक्झाम्पल्स आहेत, पण ठीक आहे, आपण समजून घ्यायचं. आता नेक्स्ट पिप्परडाईन बघा. पिप्परडाईन पिप्परडाईन कसं आहे? ही रिंग आहे अशी, ह्या रिंग मध्ये इथंही कार्बन आहे, इथंही कार्बन आहे, इथंही कार्बन आहे, इथंही कार्बन आहे, इथंही कार्बन आहे. ठीक आहे. आणि ह्या नायट्रोजनला काय लावलेलं आहे तर हायड्रोजन.
समजतंय? हे बघा, हे फक्त कार्बन नाहीये, इथं H2 आहे, इथं H2 आहे, इथं H2 आहे, इथं H2 आहे आणि इथंही H2 आहे. व्हॅलेन्सी तर सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे 4 कार्बनची. 4 कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे. 4 कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय व्हायलाच पाहिजे. बरं, ही जी काही रिंग आहे, जी काही रिंग आहे ह्यामध्ये कार्बन, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन, 5 कार्बन आहेत आणि 6वा नायट्रोजन आहे रिंग मध्ये. समजतंय का? हे बघा, हा फर्स्ट कार्बन म्हणा, हा सेकंड कार्बन म्हणा, हा थर्ड कार्बन म्हणा, हा फोर्थ कार्बन म्हणा, हा फिफ्थ कार्बन. इथं 6th कार्बन नाहीये, इथं 6th नायट्रोजन आहे, नायट्रोजन. सो हेटेरो ऍटम आला. सो हा हेटेरो सायक्लिक झाला. मग एलिफॅटिक आहे का अरोमॅटिक आहे? तर हा हेटेरो अलिफॅटिक आहे. हेटेरो एलिसायक्लिक आहे. हेटेरो एलिसायक्लिक आहे तर त्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड नाहीये. त्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड नाहीयेत. अरोमॅटिक कंपाऊंड असण्यासाठी मग तो होमो अरोमॅटिक असू दे किंवा हेटेरो अरोमॅटिक असू दे, अल्टरनेट डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड असायला पाहिजे, जे की तुम्हाला पायरॉल मध्ये दिसतात. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. हे बघा, हा सिंगल बॉन्ड, हा डबल बॉन्ड, हा सिंगल बॉन्ड, हा डबल बॉन्ड, हा सिंगल बॉन्ड आणि मग हेटेरो आहे. पिपरडाईन मध्ये तुम्हाला सगळे सिंगल बॉन्ड आहेत. मग हा हेटेरो तर आहे पण ॲलिसायक्लिक आहे. हेटेरो तर आहे पण ॲलिसायक्लिक आहे. समजून घ्या ह्या गोष्टींना. येस ऑर नो? बघा, सायक्लिक कंपाऊंड दोन प्रकारचे होते, होमोसायक्लिक कंपाऊंड्स आणि हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स. मग होमोसायक्लिक कंपाऊंड्स मध्ये मी तुम्हाला म्हटलं ॲलिसायक्लिक्स आणि काय असतात तर अरोमॅटिक. मग ॲलिसायक्लिक मध्ये सायक्लोहेक्झेन, सायक्लोप्रोपेन, सायक्लोब्युटेन, सायक्लोपेंटेन, पेंटइन, पेंटवा-ई-एन हे सगळे मी तुम्हाला दाखवलेले आहेत. होमोसायक्लिक मध्येच अरोमॅटिक मध्ये मी म्हटलं की तुम्हाला कंपल्सरी डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड असायला पाहिजे. मग त्यामध्ये बेन्झोइड कोण तर ज्यामध्ये 6 कार्बन आहेत. बेन्झोइड कोण ज्यामध्ये 6 कार्बन आहेत. बरं, हे एक्झाम्पल झाले. आता ह्याच्याकडे लक्ष द्या. हा वाला, हा सायक्लोब्युटेन आहे, ॲलिसायक्लिक कंपाऊंड आहे. सायक्लोहेक्झिन आहे, ॲलिसायक्लिक कंपाऊंड आहे. रिंग आहे, रिंग आहे, अल्टरनेट डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड नाही आहे. रिंग आहे आणि रिंग फक्त रिंग आहे, कार्बनची रिंग आहे, त्यामुळे होमो सायक्लिक आहेत पण होमो अलिसायक्लिक आहेत. कारण हे जे काय सायक्लोब्युटेन, सायक्लोपेंटेन, सायक्लोहेक्झेन, पेंटीन, पेंटाईन जे सायक्लो रिंग मध्ये असतात, ज्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड नसते, हे प्रॉपर्टी दाखवतात एलिफॅटिक कंपाऊंड सारखे, असायक्लिक कंपाऊंड सारखे. एलिफॅटिक कंपाऊंड सारखे, असायक्लिक कंपाऊंड सारखे प्रॉपर्टीज दाखवतात. ठीक आहे. आता हा नॅफ्थॅलिन अरोमॅटिकच आहे, हा पण नॅफ्थॅलिन अरोमॅटिक आहे आणि बेन्झोइड आहे, कारण दोन्ही रिंग जे आहेत ते 6 कार्बनचे आहेत. हे बघा, हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन, हा चौथा कार्बन, हा 5वा कार्बन, हा 6वा कार्बन, हे एका रिंगचं. दुसऱ्या रिंगला परत हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन, हा चौथा कार्बन, हा 5वा कार्बन आणि हा 6वा कार्बन. मग राहिलेली व्हॅलेन्सी डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड ना. ठीक आहे, हा डबल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड आहे, परत डबल बॉन्ड आला, हा डबल बॉन्ड आहे, हा सिंगल आहे, मग परत डबल येणार, परत सिंगल येणार, परत इथं काय येणार आहे तर डबल. बरं, व्हॅलेन्सी 1 2 3 4, 1 2 3 4. इथं काय येणार आहे H, 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 इथं काय येणार आहे H आणि इथं पण काय येणार आहे तर H. हे नॅफ्थॅलिन आहे. बेन्झोइड आहे बेन्झोइड, कारण रिंग जी आहे ती 6 कार्बनची. तुम्ही म्हणणार मॅम हे 2 आहेत. ठीक आहे की 2 वेगवेगळे रिंग आहेत, पण ते दोन्ही वेगवेगळे रिंग किती कार्बनचे आहेत? 6 कार्बनची. 2 वेगवेगळे रिंग आहेत पण किती कार्बनचे आहेत? 6 कार्बनची. बेन्झोइड अरोमॅटिक कंपाऊंड. फिनॉल, हा तुम्हाला मी सांगितला, फिनॉल किती कार्बनचा असतो? 6 कार्बनचा. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन, हा फोर्थ कार्बन, हा फिफ्थ कार्बन, हा सिक्स्थ कार्बन. होमोसायक्लिक रिंगच असते. त्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. त्यातला एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस होऊन OH येते आणि बाकी सगळे हायड्रोजन असतात. फिनॉल झाला. आणि नेक्स्ट ट्रॉपॉन. ट्रॉपॉन हा ट्रॉपॉन ड्रॉ करून दाखवते, 1 मिनिट. इथंच ड्रॉ करते खाली.
नॉन बेन्झोइड मध्ये 7 कार्बनचा असतो ऍक्च्युली ट्रॉपन. हा कार्बन आहे, हा डबल बॉन्ड काय आहे तर O, हा पहिला कार्बन झाला. ठीक आहे, पहिल्या कार्बन नंतर नेक्स्ट हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन, हा चौथा कार्बन, हा पाचवा कार्बन, हा सहावा कार्बन आणि हा सातवा कार्बन. 1 2 3 4 5 6 7. थोडस वेगळं यायला पाहिजे होतं, एकच मिनिट. इथं घेऊया, हा C डबल बॉन्ड काय तर O. ठीक आहे, इथं पहिला कार्बन, परत इथं दुसरा कार्बन, इथं तिसरा कार्बन, इथं चौथा कार्बन, इथं पाचवा कार्बन, इथं सहावा कार्बन, इथं सातवा कार्बन. हे बघा 7 कार्बन आहेत. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 7. 7 8वा नाही, 8वा नाही, हा नाही, 8 कार्बन, 7च कार्बन. हे बघा, हे 7 कार्बन आहेत. इथं बघा 7 कार्बनची रिंग आहे, ती सगळे कार्बनच आहेत. ते सगळे काय आहेत, कार्बन. मग त्यामध्ये डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, हा C डबल बॉन्ड O झाला, हा सिंगल बॉन्ड, परत हा डबल बॉन्ड, परत हा सिंगल बॉन्ड, परत हा डबल बॉन्ड, परत हा सिंगल बॉन्ड, परत हा डबल बॉन्ड. आहे का बघा, हा स्ट्रक्चर लक्षात येतो का बघा. ट्रॉपॉनचा नॉन बेन्झोइड अरोमॅटिक आहे तो. काय आहे तो, नॉन बेन्झोइड अरोमॅटिक. बाकीची व्हॅलेन्सी हायड्रोजनच सॅटिस्फाय करणार आहे. इथं पण हायड्रोजन येणार आहे, 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 इथं पण हायड्रोजन येणार आहे. इथं हायड्रोजन नाही येणार, कारण हा C डबल बॉन्ड O आहे. पहिली व्हॅलेन्सी, दुसरी व्हॅलेन्सी 3 4. ही पहिली व्हॅलेन्सी, दुसरी व्हॅलेन्सी, तिसरी व्हॅलेन्सी, हा 2 नाही आहे. इथं हायड्रोजन 4. ट्रॉपॉन. समजतंय? ठीक. आता जसं मी तुम्हाला सांगितलं हेटेरो, आपण काय म्हटलं की पर्टिक्युलरली जे आपले सायक्लिक कंपाऊंड आहेत, ते सायक्लिक कंपाऊंड 2 क्लासिफिकेशन होतं. एक होमोसायक्लिक होतं कंपाऊंड, आणि दुसरे काय होते तर हेट्रोसायक्लिक. आता होमो आणि हेट्रोसायक्लिक मध्ये, हेटेरोसायक्लिक कंपाऊंड मध्ये दोनच गोष्टी असतात. एकतर ते हेटेरो अरोमॅटिक असतात किंवा हेटेरो नॉन अरोमॅटिक असतात. हेटेरोसायक्लिक आणि काय आहेत तर अरोमॅटिक, म्हणजे त्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड आणि काय आहे, सिंगल बॉन्ड. आणि हेट्रोसायक्लिक नॉन अरोमॅटिक, म्हणजे त्या रिंग मध्ये हेटेरो ऍटम तर आहे, पण अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड नाहीये. 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 हेटेरो अरोमॅटिक, आता हेटेरो अरोमॅटिक मध्ये हा बघा फ्युरेन आहे, हा फ्युरेन आहे. आता हा फ्युरेन मध्ये हा सिंगल बॉन्ड झाला, हा डबल बॉन्ड, परत हा सिंगल बॉन्ड, परत हा डबल बॉन्ड, परत हा सिंगल बॉन्ड. हु इज ही? ही इज अ हेट्रोसायक्लिक अँड अरोमॅटिक. कसा आहे तो, हेटेरोसायक्लिक पण आहे आणि काय तर अरोमॅटिक. सेम थायोफिन आहे. थायोफिनला इथं ऑक्सिजनच्या इथं फक्त सल्फर केलंय. फ्युरेन, थायोफिनचा भाऊच फ्युरेन म्हटलं तरी पण चालेल. हा फ्युरेन आहे, हा फ्युरेन आहे. आता थायोफिनला पण सेम असते, फक्त ऑक्सिजनच्या जागी सल्फर येते. परत बघा, हा सिंगल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड आहे. सो याचा काय आहे तर थायोफिन. सो थायोफिन हेटेरोसायक्लिक आणि अरोमॅटिक. कारण हेटेरो ऍटम आहे, रिंग मध्ये हेटेरो ऍटम आहे, रिंग मध्ये हेटेरो ऍटम आहे, हेटेरोसायक्लिक झालं. अरोमॅटिक कारण अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे. पायरिडिन, पायरिडिन मध्ये बघा, हा कार्बन, हा कार्बन, हा कार्बन, हा कार्बन, हा कार्बन आणि इथं नायट्रोजन असते. मग हा सिंगल बॉन्ड, हा डबल बॉन्ड, हा सिंगल बॉन्ड, हा डबल बॉन्ड, हा सिंगल बॉन्ड आणि हा डबल बॉन्ड. म्हणजे ही जी रिंग आहे, ह्या रिंग मध्ये हेटेरो ऍटम आहे आणि अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे. त्यामुळे हेटेरो अरोमॅटिक, हेटेरो अरोमॅटिक, हेटेरो अरोमॅटिक.
पिप्परडाइन, सॉरी पायरिडिन, पिप्परडाइन नाही, पायरिडिन, पायरिडिन ह्याच्यावरती लोन पेर असते. सो हा पायरिडिन कसा आहे, परत हा पायरिडिन जो आहे, हा पायरिडिन परत काय आहे तर हेटेरोसायक्लिक आणि काय आहे तर अरोमॅटिक. हेटेरोसायक्लिक कारण त्याच्या रिंग मध्ये हेटेरो ॲटम आहे. अरोमॅटिक कारण त्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे. ठीक आहे. बरं, पायरॉल, पायरॉल इज ऑल्सो द सेम कंडिशन. सेम कंडिशन म्हणजे हे बघा, इथं एन आहे आणि इथं एच आहे, फक्त एवढंच आहे. हे थायोफिन आहे, हे फ्युरेन आहे, तसाच पायरॉल आहे, फक्त इथं NH आहे. आणि परत अल्टरनेट सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, पायरॉल. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड. तर आता जे काही तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत ते सगळे हेटेरोसायक्लिक अरोमॅटिक आहेत. काय आहेत सगळे हेटेरोसायक्लिक आणि काय आहेत तर अरोमॅटिक. समजतंय? येस ऑर नो? ठीक आहे. आता नेक्स्ट बघा. जसं आपण हेटेरोसायक्लिक अरोमॅटिक बघितलं, तसंच हेटेरोसायक्लिक काय असतात तर नॉन अरोमॅटिक. हे सगळे नॉन अरोमॅटिक आहेत. नॉन अरोमॅटिक का तर त्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड नाहीये. आता हा टेट्राहायड्रोफ्युरेन THF, ह्यामध्ये बघा, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे आणि हेटेरो ॲटम आहे त्या रिंग मध्ये ऑक्सिजन. आणि हा कोण आहे तर CH2 आणि हा काय आहे तर CH2 आणि हा काय आहे तर CH2 आणि हा काय आहे तर CH2. ठीक आहे. पुढं इथं काय आहे CH2, इथं काय आहे CH2, इथं काय आहे CH2, इथं काय आहे CH2, इथं काय आहे CH2. हा हेटेरो अरोमॅटिक आहे नाहीये. हेटेरो आहे पण अरोमॅटिक नाहीये, नॉन अरोमॅटिक आहे. कारण त्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड नाहीये. तुम्ही म्हणाल हा पायरेन 4H पायरेन मॅम, हा अरोमॅटिक असायला पाहिजे, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड अल्टरनेट आहे. नो, अल्टरनेट नाहीये. इथं बघा, हा सिंगल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे, इथं सिंगल बॉन्ड आहे आणि इथे सिंगल बॉन्ड आहे आणि इथं डबल बॉन्ड आहे. म्हणजे हे कॉन्झिगेटिव्ह 2 सिंगल बॉन्ड आले, कॉन्झिगेटिव्ह 2 सिंगल बॉन्ड आले, कॉन्झिगेटिव्ह 2 सिंगल बॉन्ड आले. त्यामुळे तो अरोमॅटिक नाहीये. जरी तुम्हाला असं दिसत असेल की हा सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड आहे, ठीक आहे की हा सिंगल बॉन्ड आहे. मी काय सांगते ते समजून घ्या परत एकदा. पाहिजे असेल तर हा जरा मोठा स्ट्रक्चर काढते, पण समजून घ्या. हे बघा, हा कोण आहे पायरेन आहे. इथं बॉन्ड घेतला आणि इथं बॉन्ड घेतला तर हा ऑक्सिजन आहे. हा इथं बॉन्ड आहे, हा इथं बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे, हा पण सिंगल आहे, हा पण सिंगल आहे. अल्टरनेट डबल बॉन्ड नाहीये म्हणजे अरोमॅटिक नाहीये. हा सिंगल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड आहे, पण हा पण सिंगल आहे, हा पण सिंगल आहे. अरोमॅटिक नाही. हेटेरो, नॉन अरोमॅटिक. सायक्लिक कंपाऊंड, सायक्लिक तर आहे पण त्या सायक्लिक रिंग मध्ये हेटेरो ॲटम आहे आणि अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड नाहीये, त्यामुळे नॉन अरोमॅटिक आहे. त्यामुळे नॉन अरोमॅटिक आहे. समजले का बघा? हा पॉइंट, सगळा पॉइंट समजतो का बघा? हा आहे कार्बन स्केलेटन. आपण काय केलं, हा क्लासिफिकेशन बेस्ड ऑन काय केला तर कार्बन स्केलेटन. पुढच्या लेक्चरला आपण क्लासिफिकेशन बेस्ड ऑन काय करायचं आहे तर फंक्शनल ग्रुप. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फंक्शनल ग्रुपचं क्लासिफिकेशन. जर तुम्हाला आता ह्याच्या पुढचे जे फंक्शनल ग्रुप समजले की विषय संपला. हे सगळे परत बघा, रिपीटेडली बघा, समजून घ्या आणि जे एक्झाम्पल्स आहेत ते लिहून काढा. स्ट्रक्चर तुम्ही लिहून काढल्याशिवाय होणार नाहीये. स्ट्रक्चर तुम्ही लिहायलाच पाहिजे, मगच होणार, नाहीतर होत नाही. स्ट्रक्चर तुम्ही लिहिल्याशिवाय होत नाही. स्ट्रक्चर तुम्ही लिहिल्याशिवाय होत नाही. समजून घ्या. ठीक आहे.